रायगडावर पालखी दाखल झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा आज मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जातोय। या निमित्ताने संपूर्ण किल्ले रायगड हा शिवमय झाल्याचं पाहायला मिळतंय। शिवप्रेमींची मोठी गर्दी रायगडावर सध्या उसळलेली आहे। अनेक कार्यक्रमांचं आयोजन देखील दिवसभर या ठिकाणी असेल। कार्यक्रमांची रेलचेल असेल। जे शाहीर राहिले असतील त्यांनी कृपया पुढे यायचंय। जे शाहीर राहिले असतील पुन्हा एकदा किल्ले रायगडावर आता जागर शौर्य भक्तीचा या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। इथे दिवा पाहिजे अंधार फार झाला इथे दिवा पाहिजे अंधार फार झाला इथे दिवा पाहिजे। विशेष पोलीस महानिरीक्षक आदरणीय संजय दराडे सर, त्यासोबत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय दलाल मॅडम यांचा या आगमन झालेलं आहे। त्यांचंही शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे। दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे। देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे। देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे। अंधार पार झाला इथे दिवा पाहिजे। अंधार पार झाला इथे दिवा पाहिजे। अंधार पार झाला इथे दिवा पाहिजे। राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामधून ही पालखी आलेली आहे। जिजाऊंच्या जिल्ह्याला जिजाऊंच्या जन्मभूमीला साजेशी अशी पालखी या ठिकाणी आलेली आहे। त्यांचं जरा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया। या संपूर्ण टीमचं टाळ्यांच्या गजरात। चला पुढे, चला पुढे घ्या पालखी। राष्ट्रमाता जिजाऊंची पालखी आगमन झालेला आहे म्हणून माझी जाऊने दिया हमें, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा। 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 माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी। युवराज छत्रपती संभाजी महाराज आणि त्यासोबत युवराज कुमार शहाजी राजे यांचं देखील या विचारपीठावर आगमन झालंय। टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये करूया। शाहीर चंद्रकांत माने, शाहीर राजेंद्र कांबळे यांना विनंती आपण की स्वागत गीत गावं। ओ मिलिंददा चला। शाहीर राजेंद्र कांबळे, युवराज छत्रपती संभाजी महाराज यांचं विचारपीठावर आगमन होतोय। त्यासोबत युवराज कुमार शहाजी राजे छत्रपती हे देखील विचारपीठावर येत आहेत। शाहीर राजेंद्र कांबळे। अरे शिवरायांचा वारसाला मिलिंद भोसले। अरे शिवरायांचा वारसाला रयतेचा राजा। अरे रयतेचा हा राजा माझा संभाजी राजा। राजा माझा संभाजी राजा। अरे रयतेचा हा राजा माझा संभाजी राजा। शिवरायांचा वारसाला शिवरायांचा वारसा रयतेचा राजा। रयतेचा हा राजा संभाजी राजा।
तर संभाजीराजे छत्रपती यांचं देखील आगमन या सोहळ्याच्या ठिकाणी झालेलं आहे। युवराज शहाजीराजे यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि ही दृश्य देखील आपण पाहतोय। लोकशाही मराठीच्या माध्यमातून ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही आमच्या प्रेक्षकांना दाखवतोय। किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा हा सोहळा मोठ्या दिमाखामध्ये आणि जल्लोषामध्ये साजरा होतोय आणि या निमित्तानं आता संभाजीराजे छत्रपती यांचं आगमन देखील या ठिकाणी झालेलं आहे। त्यांच्या आगमनाची ही दृश्य देखील आपण पाहतोय। शिवराज्याभिषेक सोहळ्याचा हा उत्साह आता शिगेला पोहोचलेला आहे आणि या पुढच्या काही वेळातच राज्याभिषेकाचा हा मुख्य सोहळा देखील या ठिकाणी पार पडणार आहे। संभाजीराजे छत्रपती या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची देखील पालखी दाखल झाली आणि पाचाडातून निघालेली आई जिजाऊंची पालखी देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे। तर मोठा जल्लोष आता रायगडावर आपल्याला पाहायला मिळतोय। सर्व हे वातावरण भगवमय झाल्याचं शिवमय झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। संभाजीराजे छत्रपती यांचं आगमन पुष्पवृष्टी खरं तर त्यांच्यावर केली जाते। ही दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। धन्य धन्य शिवाजी राजा शिवाजी राजा राज्याचा काळजा मुजरा हा माझा नवा नवा इतिहास लढून शत्रूला सदार नाही मुलख मिळवून झेंडा चढवी मुलख मिळवून झेंडा मुजरा मानाचा शाही राजा महाराज भूचा करना शिवबातरी वीर केसरी शत्रू सवारी वीर परिखंडा शहाजी सवार वीर परिखंडा शहाजी सवार क्रैतचा करीतसे प्रतिफळ शिवबाला पाहून कापतो काळ गिराहरी शिवबाला पाहून कापतो काळ गिराहरी शिवबाला पाहून कापतो काळ गिराहरी आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे झाले तयार मावळे झाले तयार हर हर महादेव झाली गर्जना झाली अमर वारकरी मंडळी इथं आलेले आहेत। बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव म्हणून शाहीर कविराज सांगतात तारकरी आणि वारकऱ्यांच्या गाठी भेटी होत। तर राज्यभरात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय। किल्ले रायगडावरची ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। संभाजीराजे छत्रपती देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि काही वेळापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं किल्ले रायगडावर दाखल झालेले होते। त्यांच्यासोबत खास संवाद साधला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। आपण पाहूया। पाटील आता लोकशाही सोबत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी ते आले होते आणि आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। पाटील, लोकशाहीमध्ये आपलं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने गडावरती आलात। गडावर आल्यानंतर महाराजांना अभिवादन केल्यानंतर एक संकल्प असतो। आज महाराष्ट्राला ते ऐकायचं आहे की आज कोणता नवा संकल्प तुम्ही केला? या राज्यातल्या जनतेवरती प्रचंड अन्याय आणि अत्याचार सरकारकडून होतोय, तो बंद व्हावा हा फक्त मी विचार केलाय। राजांसमोर संकल्प ठेवला नाही, कारण इतक्या दूषित लोकांचा संकल्प राजाच्या पवित्र या रायगडावरती कसा ठेवायचा? सगळ्यात प्रथम तर अगोदर राज्य महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या जनतेला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आधी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा। राजे, संतोष देशमुखांचं जे कुटुंब आहे ते देखील आज न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। ते गडावरती आलेत, त्यांची भेट झाली का आणि त्यांच्या एकंदरीत प्रकरणात राज्य सरकारची जी भूमिका आहे त्याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय ठेवलंय मॅटर मध्ये त्या राज्य सरकारनं? विशेष करून देवेंद्र फडणवीस त्या मॅटर मध्ये काय ठेवलं नाही? त्या प्रकरणाची पूर्ण पद्धतशीरपणानं विल्हेवाट लावली सरकारचा प्रतिनिधी त्या आंदोलनात घालून। पण आता सरकारच्या प्रतिनिधीला सुद्धा जो घातला होता त्याला दोष देण्यात मजा पण नाही राहिली, कारण हे घडून आणले देवेंद्र फडणवीस। कारण होणारे 60-70 आरोपी देवेंद्र फडणवीसनी होऊ दिले नाहीत, याचाच अर्थ लक्षात येतो। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.